अंकुश भाऊ शेळके अशी माणसं खांद्याला खांदा लावून काम करता म्हणून कुस्तीचे मैदान यशस्वीरित्या पार पडताय. आणि हत्ती हो पवन पवार खालून जोर तोडत वरती चाललेला पोरगा चालू सीझन धुमधडाक्याच्या पोराचा आणि भाऊची बडे 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 कुस्तीच बघा मगाशी सांगितलं होतं पापणं मिटूच नका. घर 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 कुस्ती कुस्ती लागते. मुंडे पहलवान पालीला सराव करतोय. बापू कथा अशी कुस्ती दोघं पोरं सोडा कुस्तीमध्ये का पळून सोड बा. आणि ज्याला गेला कुस्ती काहीतरी कुस्तीतलं कळतंय. रोहन शेळकेने आवाज दिला पळूनची कुस्ती बघायची. वा अशी माणसं कुस्तीला वाहून घेणारी या भागातली कुस्ती जीवन ठेवण्याचं काम करणारे दानशूर माणूस देव माणूस दादासाहेब खिलारी मुकदम साहेब त्यांचं पुनश्च एकदा मी मनापासून अभिनंदन करतोय. आणि चालू कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलंय पवनच्या आणि गायकवाड पहलवानच्या कुस्तीला. रसा वाजता गायकवाड त्यांचं नाव काय रामा गायकवाड अशी कुस्ती आखाड्यावरती चालू आहे. बांगर साहेब जाहीर करतात. आता चार्जिंग झाली बांगर साहेबाची देखील. हो धोबी गावावरती जो कोणी कुस्ती करेल त्याला 500 रुपयाचं बक्षीस. जो हलवतो पहाडच्या पहाड तो मारतो धोबी पछाड. 500 रुपयाचं बक्षीस बांगर साहेबांनी जाहीर केलंय. बांगर साहेब खाचीवरती अंगावरती चढवलेले बीडला एलसीबी खात्यामध्ये काम करतायत. फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दादासाहेब खिलारी असतात सांगतायत जाहीर करतायत. आणि एक अष्टपैलू पैलवान दोन्ही बाजूला धाव करणारे पैलवान म्हणजे बांगर साहेब. वागिरा गावचे महाराष्ट्रभर गावाची ओळख करून दिली बांगर साहेबांनी. आणि मगाशी आबांना मगाशी बोलवलं फार मोठे दोस्त आहेत ते बांगर साहेबांनी बाळासाहेब आवेरे असता धोबी गावाला 500 जाहीर केलं आणि तिकडून बाहेर चिरवली पवन पवारनी. हे पहा अहो जे काय शिकवायचं ते तालमी मशानभूमीपर्यंत सगळे जातात तर तिथून पुढचा प्रवास ज्याचा त्याला सोसावा लागतो. तालमीत त्याच्या वस्तात रोज कष्ट करून घेतात आणि दोन्ही पोरांच्या वस्तात तिथे उपस्थित आहे. त्या दोन्ही वस्तांचं कौतुक आहे. परत एकलंगी पवन पवार मोठ्या दिल धाडसाने लढतोय. अरे सोमीनाथ कोळपे नाव नको घेऊ म्हणतात तरी माझं 100 तुला. पण नाव घेण्याचं कारण का की प्रेम कोणावरती करावं त्याचं उदाहरण ते देत आहे. माझ्या आवाजाचं कौतुक करून मला 100 रुपयाचं परत बक्षीस दिलंय. उतरत चाललेली बॅटरी वारंवार चार्जिंग करताय. मनापासून धन्यवाद. आणि किशोर भोसले पडून पाटोदे तालमीचा बुरुजबंद तक्तीचा पोरगा आखाड्यावरती फिरतो आणि त्याच्या समोर अभिषेक नरवळे फिरतोय. अभिषेक मला इकडून हात धर की तू. हो दोन्ही पोरं पाटोदे तालमीची आखाड्यावरती फिरताय. तंटा मुक्तीचे अध्यक्ष अंकुश भाऊ शेळके गेले 3 तास झाले पंचाच्या भूमिकेत आखाड्यावरती उभा आहे. माझं बोललेलं काहीतरी पटलं म्हणून माझ्या पाठीवर शब्दात किती थाप टाकली आणि मला 100 रुपयाचं बक्षीस दिले. मनापासून धन्यवाद. मोठी जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. गावातले तंटे वाद विवाद मिटवायचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतंय. माझ्या आवाजाचं कौतुक करून मला 100 रुपयाचं बक्षीस दिलंय. मनापासून धन्यवाद. अंकुश शेळके एक ज्ञान वृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध मला 100 रुपयाचं बक्षीस दिले. मनापासून धन्यवाद. पवन कुस्ती करा. रामा गायकवाड कुस्ती करा. पवनच्या निकाली कुस्तीसाठी आमचे मार्गदर्शक आणि
या भागातली कुस्ती जिवंत ठेवण्याचं काम करणारा देव माणूस दादासाहेब खिलारी मुकदम साहेब 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करतात आणि माझ्याकडे दिलंय. मी एकतर कधीच पैलवानाचं बक्षीस हातात घेत नाही. बरोबर कोरड्याचं बरोबर आहे का? पण माझ्या साईडला बसले बरोबर पहिल्यांदा बक्षीस हातात घेतलंय. 1 किलो तुपाचा दान दिलाय. पवन कुस्ती करा, रामा गायकवाड पवन कुस्ती करा. 500 रुपयाचं बक्षीस आपल्या कुस्तीला. मगाशी 1000, त्याच्या आधी 500, मंदोत्तरी 500, हलगीला 500, माझ्यासाठी 500. हजारो रुपयाची उधळण करणारे, पण कशावरती खर्च करावा दादासाहेब खिलारी असताना शिकून द्यावा. परत छडीटा तिथंच निकाल. कुस्तीत बघा भाजराव, डोळे मिटूच नका, पापणे मिटूच नका, उद्या सवडीने निका. परत कब्जा घेतलाय गायकवाड पैलवांना. दोघांना सद्गुरू लागले. वसंत रसाव असतात आणि बंडू कदम असतात आणि आखाड्यावरती खट्टा आणि काटा कुस्त्या जोडण्याचं काम करतात. नवनाथ कोयते वस्तात काम करतात खट्टा आणि काटा कुस्त्या जोडण्याचं. मोठे हिरून सुभाष वस्तात आणि नवनाथ वस्तात कुस्त्या जोडताय. पवनच्या कुस्तीला, रामा गायकवाडच्या कुस्तीला 500चं बक्षीस. ज्यांनी पोखरीचं कुस्तीचं मैदान जाहीर केलं, पोखरी गावचं कुस्तीचं मैदान जाहीर केलं, असे दादासाहेब खिलारी मुकदमचे. पालीचा पोरगा दोन्ही पायावर खेळतोय नाचायला कारण की टाळ्यांचा जोरदार. आणि 500 रुपयाचं बक्षीस. आणि तिकडे अभिषेक नरवाळेचे पिताश्री, फार मोठं नाव कुस्ती क्षेत्रामध्ये. नरवाळ वस्ताद यांच्याकडनं 100 आणि माझ्याकडे 500चं जमा आहे.